आज आपण एकदम शॉर्ट नोटीसला तळेगाव दाभाडे शहरातील नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये जे आम्ही अर्ज भरलेले होते त्या संदर्भामध्ये ज्या घडामोडी घडल्या त्यासाठी आज आपण या ठिकाणी उपस्थित झाला. सर्व पत्रकारांचे आम्ही या ठिकाणी स्वागत करतो. नगरपालिकेची निवडणूक लागली. 10 तारखेपासून फॉर्म भरायची मुदत होती आणि 17 तारखेला हा शेवटचा मुदत असताना सर्व तळेगावातील उमेदवारांनी आपले आपले अर्ज वेळेमध्ये त्या ठिकाणी भरले गेले. त्यानंतर हे अर्ज भरत असताना नगर परिषदेच्या प्रत्येक टॅबलावरती संबंधित निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्येकाचे अर्ज एका टॅबलावरती 10 मिनटं अर्धा तास लावून अर्ज चेक केला आणि तो अर्ज चेक केल्यानंतर ज्या वेळेस निवडणूक आयोग होता त्यांच्याकडे शेवटच्या स्टेपला तो सबमिट केला जात होता. परंतु याच्यामध्ये कुठल्याही टॅबलावरती जर कुठल्या अर्जामध्ये जर कमतरता असेल तर त्या ठिकाणी सांगण्यात येत होतं आणि ती कमतरता पूर्ण करण्यात येत होती. हे असं सर्व असताना देखील त्या ठिकाणी चाललेला सावळा गोंधळ ज्या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून संपूर्ण नागरिकांना वेठीस धरण्यात आलेलं होतं. जवळपास 500-600च्या वरती नागरिक त्या ठिकाणी उपस्थित असतील. त्यावेळेस त्यांना उन्हामध्ये बाहेर उभं करण्यात आलेलं होतं आणि ज्या दिवशी छाननीचा विषय होता त्या दिवशी निवडणूक आयोगाला आम्ही आमचे पुरावे देऊनसुद्धा ते ग्राह्य धरत नव्हते. आम्ही त्या ठिकाणी मागणी करतोय की आमचा समोरचा जो उमेदवार आहे त्या उमेदवाराचे आम्हाला तुम्ही कागदपत्र दाखवा. त्यांनी आम्हाला सांगितलं खाली कागदपत्र लावलेले आहेत. खाली गेलो असता खाली फक्त उमेदवाराचा फॉर्म लावला आहे. त्याच्यावरती उमेदवाराचा जातीचा दाखला नाही, शाळेचा दाखला नाही, शपथपत्र नाही. मग अशा वेळेस त्या उमेदवारावरती कोणत्या पद्धतीचं ऑब्जेक्शन घेणार? तरी देखील ज्या ज्या कमतरता होत्या त्या आम्ही आयोगाकडे सबमिट केल्या. आयोगाने ऐन टाईमाला त्या बदलण्यात आल्या असा देखील आमचा त्या आयोगावरती आरोप आहे. कारण की ज्यावेळेस आम्ही आरोप केलेला आहे त्यावेळेस आम्हाला आयोगाने त्यांचे पत्र दाखवलेलं नाही आहे, फॉर्म दाखवलेला नाही आहे. ज्या प्रभागामध्ये 10 प्रभागामध्ये मी स्वतः अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्या ठिकाणी समोरचा जो उमेदवार आहे त्यांनी जे शपथपत्र दिलेलं आहे त्या शपथपत्रामध्ये असा उल्लेख केला आहे की मी स्वतःचं शौचालय वापरतोय, माझ्या घरामध्ये स्वतःचं शौचालय आहे आणि निवडणूक निर्णयाच्या नियमानुसार ते शपथपत्र बंधनकारक आहे. परंतु ते शपथपत्र खोटं आहे. त्याच्या घरामध्ये शौचालय नाही हे आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून देतोय. परंतु त्यांनी आम्हाला असं सांगितलं की हे असं चालत नाही. दुसरा जातीचा दाखला महाराष्ट्राच्या बाहेरचा असताना तो जातीचा दाखला बारामतीचा दाखवला आहे. त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं. जर त्याचा जन्म असेल महाराष्ट्राच्या बाहेरचा तर तुमचा जातीचा दाखला बारामतीचा कसा काय ह्या महिन्यातलाच काढलेला तो कसा चालतो? तरी देखील त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारचं त्यांनी आमच्या ह्याच्यावरती उत्तर दिलेलं नाही आहे. त्याच्यामुळं निवडणूक आयोग ज्या कालच्या घडलेल्या घटनेवरती तळेगाव शहरामधील अनेक फक्त विरोधकांचे अर्ज बाद झाले. विरोधकांचेच अर्जाची फक्त छाननी करण्यात आली. ज्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी त्यांच्यासमोर उभा होतो त्यावेळेस पक्षाचा ज्यावेळेस त्यांच्याकडे फॉर्म येत होता त्यावेळेस फक्त वरचं वाचून दाखवायचे आणि पक्षाचं नाव सांगायचे आणि ओके म्हणून त्याला वैध ठरवण्यात येत होतं. आणि ज्यावेळेस दुसऱ्याचा फॉर्म चेक करायचा अपक्षाचा त्यावेळेस त्याचा एक पान चेक करत होते. ह्याचा अर्थ काय? म्हणून ह्या ठिकाणी आणखीन काही गोष्टी आपल्यासमोर सांगायच्यात. आम्ही याच्याही पुढं उद्या आम्ही आजपासूनच कायद्याच्या माध्यमातून आम्ही चाललेलो आहोत. आम्ही न्यायालयामध्ये देखील त्या दावा दाखल करणार आहे. आम्ही इथून पुढे ही निवडणूक बिनविरोध पण करून देणार नाही आहे. त्याला जेवढा आम्हाला विरोध करता येईल तेवढा आम्ही त्याला विरोध करणार आहे. या ठिकाणी
याच्याही पुढच्या काही गोष्टी असतील ते माजी नगराध्यक्ष, कायदेतज्ञ, आमच्या मार्गदर्शक रंजनाताई भोसले हे तुम्हाला ते सांगतील. सर्व पत्रकार बंधू भगिनींचा आजच्या पत्रकार परिषदेत मी तळेगावची सध्याच्या 2025च्या या निवडणुकीची नगराध्यक्षपदाची उमेदवार म्हणून आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अरुण भाऊंनी अतिशय विस्तृतपणे सांगितलं. हे आक्षेप अनेक लोकांचे आहेत, परंतु ते अजून निवडणूक आयोगापर्यंत, वरिष्ठांपर्यंत ते पोहोचत नाहीत, कारण ती साईट अजून ओपन होत नाही आहे किंवा लोकांना त्याविषयी माहिती नाही आहे. तो भाग वेगळा आजची पत्रकार परिषद जी घेतली. मी 97 साली तळेगावचं नगराध्यक्षपद भूषवलं. मी तळेगावात लहानची मोठी झाले. अनेक निवडणुका मी बघितल्या, अनेक निवडणुकांची वातावरण बघितलं, अनेक वरिष्ठ जे आपले नेते होते, म्हणजे मला काल आदरणीय कृष्णराव भेगडे साहेबांची आठवण आली की कधीच असं वातावरण ते आमदार असताना आणि नंतर शेवटपर्यंत प्रत्येक निवडणूक त्यांनी जी हाताळली त्यांची हातोटी अगदी वेगळी होती. कधीही कोणाला न दुखावता त्यांनी अतिशय चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणात कशी इलेक्शन होईल याकडे लक्ष दिलं. परंतु गेले अनेक वर्षाचा अनुभव बघता, आम्ही अनुभवलेलं निवडणुकीचे दिवस बघता, आजचा जो काळ आहे हा थोडा मला वेगळा वाटला. म्हणजे ही जी निवडणूक आहे ही लोकशाही पद्धतीने झाली पाहिजे. लोकांनी लोकांसाठी कसं राज्य चालवावं त्यासाठी आपल्या राज्यघटनेमध्ये निवडणुकीची तरतूद केलेली आहे. त्यासाठी निवडणुकीचा काळ ठरवून दिलेला आहे. निवडणूक कशी घ्यावी याची मार्गदर्शक तत्त्व आहेत आणि राज्यघटना आहे, त्यातल्या तरतुदी आहेत आणि म्हणून आपला देश हा चांगला चाललेला आहे आणि म्हणूनच आपण चांगल्या पद्धतीने जगतो. परंतु ह्या लोकशाहीवर जर घालणार असतील तर मग मात्र आमच्यासारख्यांनी गप्प बसलं तर आम्ही सुद्धा त्या लोकशाहीचा बळी करतोय किंवा बळी देतोय अशी भावना माझ्या मनात निर्माण झाली. आणि म्हणून मी खरं तर गेल्या आठवड्यात असा खूपदा विचार केला. अनेक राजकीय नेत्यांची मी भाषणं ऐकली, यूट्यूबवर त्यांचे विचार ऐकले, अनेक त्यांच्या सभा बघितल्या, अनेक बाकीच्या काही गोष्टी बघितल्या की ज्या यूट्यूबवर ज्या पद्धतीने टाकल्यात किंवा बातमीच्याद्वारे ज्या पद्धतीने गेल्या, तर ते मनाला कुठंतरी खटकलं की बाबा आम्ही अमुक एक उमेदवार अमुक एक वर्षासाठी देणार. म्हणजे ज्यांनी स्वतःची निवडणूक लोकशाही पद्धतीने लढवली आणि त्यांनीच आता लोकशाहीचा गळा घोटावा, या भाषेत बोललं तर वावगं ठरणार नाही की लोकशाही काय आहे की लोकांना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार आहे. आपल्या राज्यघटनेत एका माणसाला एक मत हे दिले, त्यात गरीब श्रीमंत असं बघितलेलं नाही आहे. आणि त्यामुळं आता प्रत्येकाला ते मत देण्याची जी संधी आहे, खरं तर दर 5 वर्षांना आपल्याला संधी मिळते. गेले 4 वर्षात कुठल्या ना कुठल्या कारणाने या आपल्या सरकारने निवडणुका वेगवेगळ्या कारणासाठी पुढे ढकलल्या आणि निवडणुका जवळजवळ कालावधी संपल्यानंतर 4 वर्षांनी आपण घेतोय. ह्या 4 वर्षाचा काळ लोकांना जो कठीण गेला की केवळ प्रशासक असताना लोकांना काय अडचणींना तोंड द्यावं लागलं हे लोकांनी तळेगावच्या नाही सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी अनुभवले. आणि त्यामुळं लोकप्रतिनिधी का पाहिजे याची जाणीव लोकांना झाली. पण ती वेळ जेव्हा आली, लोकांना मतदान करण्याचा जो अधिकार होता, तो आनंद जो मिळणार होता की माझं एक मत आहे, मी निवडून दिलेला माझा प्रतिनिधी, माझ्या पसंतीचा प्रतिनिधी नगरपालिकेत माझं प्रतिनिधित्व करेल, हे न होता केवळ काही थोड्याच लोकांना डोळ्यासमोर ठेवून किंवा कुठल्याही मार्गाने, आता मी फार इथं काही बोलणार नाही, मी एक उमेदवार म्हणून आता आपल्यासमोर आले, तर त्यामुळं कुठल्या मार्गाने कोणाला तिथपर्यंत पोहोचवायचं हे जर वाममार्गाने किंवा इतर कुठल्या मार्गाने लोकशाही बाजूला ठेवून होणार असेल तर मग मात्र मी एक सामान्य कार्यकर्ता त्या नगराध्यक्षपद भूषवल्यानंतर, तिथलं सगळं अनुभवल्यानंतर, मी ज्यावेळेस आम्ही नगरपालिकेत गेलो 91 साली जेव्हा पहिली इलेक्शन लढवली, त्यानंतर शिक्षण मंडळ बघितलं, 97 साली नगरपरिषद बघितली आणि त्यावेळेस 40 लाखाचं असणारं बजेट आम्ही 4 कोटीवर नेलं आणि नंतर ते वाढत गेलं. आता 175 कोटीचं बजेट असताना नगरपालिका जर सांभाळायची असेल तर तेवढ्याच सक्षमतेने काम करणारी मंडळी तिथं गेली पाहिजेत. विनाकारण कोणाला तरी तिकीट जायचं की त्यांना कुठल्याही प्रकारचं लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याचं, सगळे काही आईच्या पोटातून शिकून येत नाहीत, परंतु तरीसुद्धा काहीतरी तिथं जुनी जाणती मंडळी असली पाहिजेत. केवळ उमेदवारी द्यायची म्हणून द्यायची आणि तळेगावचा गावाचा विकास केवळ पैसे आले म्हणून विकास होत नाही. त्या विकासाला अनेक बाबी असतात की आर्थिक बाब असेल, परंतु सामाजिक काही असतात, सांस्कृतिक काही असतात, महिलांच्या तुमच्या सुरक्षिततेच्या असतील,
बालकांच्यासाठीच्या असतील, अनेक योजना असतील की त्या सगळ्या गावांनी एकत्र येऊन निर्णय घेऊन त्या पार पाडायच्यात. पण त्याच्यासाठी गावची लोक, त्यांचे गावचे जे कारभारी आहेत ते कसे असावेत हे लोकांच्या मनातले असले पाहिजेत. आणि म्हणून जर लोकातल्या मनातले एक कारभारी जर आपल्या नगरपालिकेत जायचे असतील तर त्यासाठी आपण आपले योग्य ते प्रतिनिधी निवड, त्यांना संधी मिळाली पाहिजे. जर संधीच मिळाली नाही तर मात्र कोणीतरी सांगतील आणि तेवढे 4 लोक जातील आणि मग नंतर काय होईल हे आपण काही ठिकाणी अनुभवलं आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रात असं काय होऊ नये, त्यातल्या त्यात तळेगावात होऊ नये. आणि म्हणून मी माझी भूमिका आपल्यासमोर यासाठी मांडली की मला बऱ्याच जणांनी विचारलं की इतक्या उशिरा फॉर्म का भरला, तुमचं नाव चर्चेत नव्हतं किंवा काच तुम्ही नगराध्यक्ष पदाचा फॉर्म भरला. 3 नंबर वॉर्ड तुमच्यासाठी सेफ होता, परंतु तिथं 3 नंबरमध्ये मी नगरसेवक म्हणून काम केले. मला अतिशय सोपा वॉर्ड होता, तिथले सगळे लोक माझ्यावर खूप प्रेम करतात. मला तिथूनही अनेक लोकांनी विचारलं. पण तळेगावातल्या सर्वसामान्य माणसांनी जेव्हा मला विचारलं की ताई तुम्ही या रिंगणात निवडणुकीच्या का उतरत नाही, त्यामुळे जवळजवळ 500-700 लोकांनी मला जेव्हा 8 दिवसात विचारलं तेव्हा मग मात्र मला निर्णय घ्यावा लागला की आपण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून आपल्याला घोषित केलं पाहिजे. म्हणून मी कुठल्याही पक्षाकडे न जाता, मला खरं तर अनेक पक्षांकडून विचारणा होती, परंतु तिकडं न जाता मी सर्वसामान्य माणसाचं मत मिळावं आणि म्हणून मी अपक्ष म्हणून हा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मी लोकांच्या भरवशावर धनाचा वापर होईल की लोकांच्या जनाचा वापर होईल हा विषय आज आपल्यापुढे आहे. आणि तो निवडणुकीच्या माध्यमातून लोकांसमोर येईल की कोण नक्की कोणाला मत देईल किंवा पसंती कोणाला देईल. समजा आपल्याला आता एक पर्याय दिलेला आहे की एकही उमेदवार पसंतीचा नसेल तर नोटाचा पर्याय दिलेला आहे. पण तो केव्हा वापरता येईल, जेव्हा इलेक्शन होईल तेव्हा. जर इलेक्शनच झाली नाही तो पर्याय सुद्धा लोकांना वापरता येणार नाही. म्हणून इलेक्शन होणं गरजेचं आहे. आपण जर चांगलं काम करत असू, लोकांवर विश्वास असेल, आपण चांगलं काम केलेलं त्यांना माहीत असेल किंवा लोकांचा जनरेटर असेल की अमुक एक व्यक्तींनी जावं, तर आपल्याला लोकशाही टिकवायच्यासाठी ही इलेक्शन घ्यावी लागेल. आणि त्याच्यासाठी आपण उमेदवारी अर्ज भरले पाहिजेत. अनेक लोकांनी घाबरून उमेदवारी अर्ज भरलेले नाहीत. अनेक लोकांनी बघा आपल्या तळेगावमध्ये कधीच असं होत नव्हतं, पण बिनविरोध काही इलेक्शन झाल्या, ह्या ठरवून झाल्या, लोकांना कळालं नाही कशासाठी झाल्या. त्याचा आता मी नंतर कधीतरी विश्लेषण करेन. परंतु आजच्या या दिवशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की लोकशाही जर टिकवून ठेवायची असेल तर आपल्या सगळ्या पत्रकार बंधू भगिनींचं त्यासाठी योगदान मोठं आहे. त्यामुळे आपल्या माध्यमातून आपल्यासारखं दुसरं माध्यम आमच्यासारख्यांसमोर नाही की आपण जे काही लोकांपर्यंत पोचवता त्याच्यातून लोकमत हे बाहेर येतं किंवा लोकांचं मत काय आहे आपल्या सगळ्या इतर जनतेला समजतं. आणि म्हणूनच माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण ही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी निपक्षपातीपणे जे उमेदवार असे अपक्ष उभे राहिलेत, मी एक अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरत असताना तळेगावात अनेक लोकांशी बोलले की ज्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी जाहीर केलेली आहे अशा सगळ्या अपक्ष उमेदवारांच्या वतीनं मी आपल्याला सांगेल की त्या लोकांकडे आता आमच्याकडे कदाचित पैसे नसतील किंवा निवडणुकीची यंत्रणा फार राबवता येणार नाही. पुढच्या 10 दिवसांमध्ये जवळजवळ 65-70 हजार मतदारांपर्यंत पोहोचणं अवघड काम आहे. हे जरी अवघड असलं तरी ते निश्चितपणे आपल्याला करताच येणार नाही असं नाही आहे. आपण जर करायचं म्हटलं तर कुठलीही गोष्ट सहजपणे आपण करू शकतो. आणि म्हणून या निवडणुकीला मी सामोरं जात असताना आपल्या सगळ्या तळेगावच्या जनतेकडून मी हात जोडून अशी विनंती करेन की आपण योग्य उमेदवार निवडून द्या. आपण निर्भयपणे मतदान करा, मतदानाचा हक्क आपण बजावावा. आणि जर आपल्याला माझ्यासारखाही उमेदवार आवडला नाही किंवा इतर जे उमेदवार रिंगणात आहे ते आवडलं नाही तर निश्चितपणे नोटाचा आपण वापर करा, परंतु लोकशाही जिवंत ठेवा अशी मी आपल्या या माध्यमातून आपल्या सगळ्या तळेगावकरांना विनंती करते. आणि आपण इथं आलात, माझं ऐकून घेतलं, धन्यवाद. आपल्याला काही मला प्रश्न विचारायचे असेल तर विचारू शकता. आता तुम्हाला अपक्ष असल्यामुळे 3 चिन्ह प्राधान्याने घ्यायला सांगितली असते, कशाला तुम्ही त्याला प्राधान्य दिले? मी सर्वसामान्य माणूस रोज सकाळी उठला की चहा पितो, म्हणून मी कब्बशीचा पर्याय पहिला घेतलाय. क्रिकेटवर सगळ्या आपल्या लोकांचं अतिशय प्रेम आहे आणि त्यामुळे दुसरा पर्याय मी दिलाय बॅट. आणि तिसरा पर्याय, मी आता जवळजवळ 37 वर्ष झालीत मी वकिली करते, त्यामुळं मी रोज कोट घालते, त्यामुळे मी एक तिसरा पर्याय दिलाय की कोट. या 3 पैकी कुठलं तरी चिन्ह मला निश्चितपणे मिळेल.
आणि ते चिन्ह मात्र पोचवण्याची थोडं 4च दिवस मिळणार आहेत. तर त्या 3 चिन्हांपैकी एक चिन्ह मला निश्चितपणे मिळेल. तर त्या चिन्हावर लोकांनी आपला शिक्का उमटवून किंवा त्या समोरचं बटन दाबून मला विजयी करावा अशी मी विनंती करेन. काय विचार कालावधी खूप कमी आहे. अपक्ष उमेदवार बरेचसे आज रिंगणामध्ये आहेत. तर या सगळ्यांची मोड बांधून तुम्ही निवडणूक लढवणार आहात की फक्त नगराध्यक्ष पदाची? नाही, मी सगळ्या अपक्षांची मोड बांधणार आहे. जिथं जिथं अपक्ष उमेदवार आहेत तिथं तिथं माझी ओळख असेल किंवा माझ्यावर प्रेम करणारे जे मतदार असतील त्यांना मी रिक्वेस्ट करेन की तिथल्या अपक्ष उमेदवारांना आपण ताकद द्या आणि त्या उमेदवारांना देखील की मला देखील मदत करा, असं आम्ही एकमेकांशी सहकार्य करू. सगळ्या अपक्षांना एकत्र आणण्याचं काम मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. ताई, तुम्ही आता अर्ज भरला आहे, मग शेवटपर्यंत ठाम राहणार? येस, मी शेवटपर्यंत ठाम राहणार. कालपासून मला 1-2 फोन आले, परंतु आपल्या सगळ्यांना माझा स्वभाव माहीत आहे की मी तत्त्व कधी सोडत नाही. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मी तत्वासाठी 2 वेळा राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे वेळ आली तर मी अजूनही, म्हणजे जुनी लोक बघा, एखाद्या तत्वासाठी आपला पक्ष हा कधी सोडत नव्हते. परंतु आता लोकशाही वेगळ्या पद्धतीने चालली, त्यामुळं लोक वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतात. पण माझा अजूनही विचार आहे की मी माझ्या विचारांवर, माझ्या निर्णयावर ठाम आहे. त्यामुळे मी माघार घेण्याचा प्रश्न नाही. ओके. आपण निवडून जर आला तर वरच्या निवडणूक कोणत्या पक्षाची तुम्ही करणार, मतदान बांधणार? नाही, मी ज्यावेळेस अपक्ष म्हणून काम करणार तर जेवढे अपक्ष निवडून येतील त्या सगळ्यांशी एकत्रात राहून पक्षविरहित असं तळेगावचं राजकारण करण्याचं किंवा कारभार चालवण्याचं काम करण्याचा मी प्रयत्न करेन.